कुठलं रुपीज आहे रुपीज. लक्ष द्या. चला प्रॉब्लेम नंबर 4 तुम्हाला यातले काय मी होमवर्क दिले होते बरोबर आहे. आपण एक एक चेक करू तुमचं आन्सर बरोबर आहे का चुकी चेक करा. आता बोलायचं नाही लक्ष द्यायचं. काय दिलंय बघा. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ श्रीदेवी मेडिकल स्टोअर. श्रीदेवी मेडिकल स्टोअरच्या बुक्स मध्ये आपल्याला जर्नल एंट्री करायला लावली 2019 ऑगस्ट मध्ये. डेट फर्स्ट डेटला काय केलं. श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश. ओन म्हणजे काय. स्वतःची रक्कम आणली तिने. तिच्याकडचे स्वतःचे पैसे आणले तिने 90,000. स्टॉक ऑफ गुड्स वर्थ 40,000. तिने स्टॉक पण आणला गुड्सचा 40,000चा. मशिनरी वर्थ 70,000. 70,000 रुपयांची मशिनरी पण आणली. अँड बॉरोड मनी 50,000. बॉरोडचा अर्थ काय होतो. कर्ज घेणे उसने घेणे. बॉरो म्हणजे लोन. बॉरोड मनी 50,000 फ्रॉम हर फ्रेंड कोनिका. तिच्या फ्रेंड कडून कोनिका कडून तिने कर्ज घेतलं ऍट 12% पर एनम. हे एक इम्पॉर्टंट आहे. 12% पर एनम म्हणजे काय. तिने कर्ज घेतलं पण किती टक्के व्याजदराने घेतलं. हा व्याजदर आहे. व्याजदर इंटरेस्ट रेट आहे हा. याचा आत्ता काही संबंध नाहीये. हा तुम्हाला इंटरेस्ट वर्षाच्या शेवटी करायला लागतं. आता फक्त आपण जर्नल एंट्री ऑगस्टच्याच करतोय त्यामुळे सध्या इंटरेस्टचा काही प्रश्न येणार नाही. इंटरेस्ट वर्षाच्या शेवटी द्यायला लागणार आहे. मग आता हे ट्रान्झॅक्शन जर तुम्ही पाहिलं तर श्रीदेवीने बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय काय केलंय. कॅश 90,000 स्वतःची आणली आहे. स्टॉक 40,000 आणलाय आणि मशिनरी 70,000 आणली आहे. स्टॉक कॅश मशिनरी सगळ्या ऍसेट्स आहेत बरोबर आहे. रिअल अकाउंट सगळे कमसिन आहे म्हणजे त्या तिघांनाही डेबिट होईल. कॅशला डेबिट होईल. स्टॉकला डेबिट होणार. फर्निचर सॉरी मशिनरीलाही डेबिट होणार. ओके. आणि तिने फ्रेंड कडून कोनिका कडून 50,000 बॉरो केले म्हणजे काय घेणार. 50,000 काय घेणार कोनिका कडून. ती लोन घेतलं पण लोन काय द्या. लोन म्हणून काय देणार कोनिका तिला. पैसे कॅश देणार ना. म्हणजे ही पण कॅश आली व्यवसायामध्ये. म्हणजे याची जर एंट्री तुम्हाला सांगितली वेगळी. लोन फ्रॉम कोनिकाची जर्नल एंट्री काय होईल सांगा. लोन फ्रॉम कोनिका याची जर्नल एंट्री जर वेगळी केली आपण तर काय होईल. कॅश अकाउंट डेबिट टू कोनिका नाही पूर्ण काय कोनिकाज लोन अकाउंट. तिच्याकडून आपण बॉरो केलेत म्हणजे लोन घेतलंय. तो कोनिकाज लोन अकाउंट 50,000. कॅश अकाउंट डेबिट टू कोनिकाज लोन अकाउंट 50,000. तिच्याकडून 50,000 लोन घेतलं. आणि हिने स्वतःचं काय काय आणलं होतं. हिने स्वतःची कॅश आणली होती 90,000 बरोबर. या सगळ्यांना डेबिट करायला लागेल आपल्याला. कॅश 90,000 ठीक आहे. त्यानंतर काय आणलंय आणखी. स्टॉक किती आहे 40 ना. मशिनरी 70. हे सगळं व्यवसायामध्ये आलं त्यामुळे त्यांना डेबिट होईल. आणि हे कशासाठी आणलंय तिने 2 काय म्हणून आणलंय सगळं एवढं. कॅपिटल मध्ये काय नाव आहे हिचं. श्रीदेवी. मेडिकल स्टोअर ते बिझनेसचं नाव झालं पण कॅपिटल आपण श्रीदेवीचं म्हणणार ना. मालक कोण आहे. ओनर कोण आहे. श्रीदेवी म्हणजे श्रीदेवीचं कॅपिटल झालंय. तुला तो डाऊट कशामुळे आला. तू ते आपण मागे प्रॉब्लेम इथले संकल्प जनरल स्टोअर वगैरे नाव होतं त्याच्यामुळे ना. पण ते बिझनेसचं नाव वेगळं होतं आणि व्यवसायाचं नाव बिझनेस ओनरचं नाव वेगळं होतं. आता तिचं नावच माहिती आपल्याला कोण आहे मालक. श्रीदेवी मालक आहे म्हणून श्रीदेवीच कॅपिटल अकाउंट. याच्यामध्ये फक्त आता एक चेंज होईल. बोलू नका लक्ष द्या. ज्ञानेश्वर तिने कॅश स्वतःची 90,000 आणली आहे आणि कोनिकाकडून लोन घेतल्यामुळे 50,000 आले. म्हणजे टोटल कॅश किती आली बिझनेसमध्ये 1,40,000. 1,40,000 रुपये कॅश आली. म्हणजे याची एंट्री तुम्हाला अशी करायला लागेल. कॅश अकाउंट डेबिट 1,40,000 रुपये. 1,40,000 कसे आले. स्वतःचे 90,000 आणि कोनिकाकडून लोन वरती आणलेले 50,000. त्यानंतर तिने काय आणले. स्टॉक ऑफ गुड्स. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट. फक्त स्टॉक नाही लिहायचं पूर्ण लिहायचं. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000 चा स्टॉक आणला. त्यानंतर तिने मशिनरी आणली. मशिनरी अकाउंट डेबिट 70,000 ची मशिनरी आणली. याच्यापैकी हिचे स्वतःचे किती पैसे आहेत. हे पैसे सगळे स्वतःचे आहेत तिचे बरोबर आहे का. किती टोटल होती याची 90 आणि 40 1,30,000 आणि 70 2 लाख रुपये स्वतःचे झाले.
म्हणजे 2 लाख रुपये स्वतःचे आहेत, म्हणजे तिचं कॅपिटल किती झालं? 2 लाख रुपये टू श्रीदेवीज कॅपिटल अकाउंट 2 लाख रुपये. आणि हे कोनिकाचं लोन आहे, याला क्रेडिट केलंय आपण, म्हणजे यालाही क्रेडिट होईल ना 50,000 कोनिका लोनला. तो कोनिकाच लोन अकाउंट 50,000. अशी जर्नल एंट्री होईल. तर 2,50,000 क्रेडिट झालंय, तेवढंच डेबिट आहे का बघा. 1,40,000 प्लस 40 1,80,000 आणि 1,80,000 आणि 70 बरोबर 2,50,000 झाले. समजले का जर्नल एंट्री. कॅश मध्ये फक्त तुम्हाला जरा थोडस इथं विचार करण्याची गरज आहे, कारण कॅश 2 प्रकारे आलेली आहे. तुम्ही चुकणार नाही, तुम्ही स्टॉक मध्ये चुकणार नाही, मशिनरी मध्ये चुकणार नाही. तुम्ही चुकू कुठं शकता, तुम्हाला कॅश कळलं पाहिजे. कॅश टोटल किती आली, तिची 90,000 आणि लोन वरती घेतलेले 50,000, अशी टोटल 1,40,000 कॅश आलेली. हे कळणं महत्वाचं आहे. समजलं. डायरेक्ट जर्नल एंट्री करू आपण आता. ऑगस्ट 2019 आहे ना. ऑगस्ट 1 कॅश अकाउंट डेबिट 1,40,000. 1,40,000 कसे आले, एक्झाम मध्ये लिहायचं नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. 90,000 प्लस 50,000 काय आहे, कोनिकाचं लोन आहे. ते तुम्ही लिहून घ्या लिहितानी, फक्त एक्झाम मध्ये लिहायचं नाही आपल्याला. त्यानंतर तिने आणले स्टॉक ऑफ गुड्स. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000 चा तिने स्टॉक आणलाय. कोणी कॉपी करू नका, समजून घ्या अगोदर. मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी कम्स इन 70,000. याच्यामधलं तिचे स्वतःचे जे पैसे आहेत त्याला म्हणणार कॅपिटल. तो श्रीदेवीज कॅपिटल अकाउंट. तिचे स्वतःचे 2 लाख रुपये होता ते, आणि कोनिकाकडून लोन घेतलंय त्यालाही क्रेडिट होईल. कोनिका इज गिव्हर, तो कोनिकाज लोन अकाउंट 50,000. समजली जर्नल एंट्री. नॅरेशन बिंग काय केलं, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश स्टॉक ऑफ गुड्स, कॅश स्टॉक ऑफ गुड्स मशिनरी अँड बॉरोड मनी फ्रॉम कोनिका, आणि कोनिकाकडून लोनही घेतला. अँड बॉरोड मनी फ्रॉम कोनिका, कोनिकाकडून पैसे घेतले. ओके चल नेक्स्ट जर्नल एंट्री. बॉट, बॉटचा अर्थ काल सांगितला होता, परचेस. बॉट म्हणजेच परचेस. अकाउंट बॉट अकाउंट म्हणायचं नाही, त्यांनी शब्द वापरला तरी आपण परचेस अकाउंटच म्हणणार त्याला. बॉट गुड्स वर 50,000 फ्रॉम माधुरी ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. तर अगोदर जर्नल एंट्री काय होईल ते बघा, नंतर अमाऊंट वरती जा. जोपर्यंत प्रॅक्टिस चांगली होत नाही तोपर्यंत थोडा थोडा विचार करायचा. गुड्स परचेस केलाय माधुरीकडून, जर्नल एंट्री काय होईल सांगा. परचेस अकाउंट डेबिट टू माधुरीज अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू माधुरीज अकाउंट. आता राहिला प्रश्न, अमाऊंट किती घेणार. तर 50,000 चा गुड्स होता आणि 10% डिस्काउंट होता. तर 50,000 चे 10% किती येतील. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं होतं, 10% चा फक्त एक 0 काढला की राहिलेली अमाऊंट 10% असते. म्हणजे किती झाली 10%, 5,000. म्हणजे 50 मधून जर 5,000 डिस्काउंट दिला तर किती रुपयात आपण गुड्स परचेस केला, 45,000, 45,000 रुपये. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट 45,000 टू माधुरीज अकाउंट 45,000. सिंपल होतं. नॅरेशन सांगा. बिंग परचेस द गुड्स फ्रॉम माधुरी ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. तुमच्या जर लक्षात येत असेल तर आपण ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड करत नाही, नेट अमाऊंटला एंट्री करतो डायरेक्ट. हे प्रत्येक जर्नल एंट्री झाल्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये लाईन करायची अशी. त्यानंतर नेक्स्ट, हे तुमचं बरोबर आलं का, हे करायला लावलं होतं तुम्हाला, आलं बरोबर. त्यानंतर नंबर डेट 6 ला काय केलं त्यांनी, रिटर्न गुड्स वर्थ 450 टू माधुरी. माधुरीला गुड्स रिटर्न केला 450 रुपयांचा. कशामुळे रिटर्न केला,
फॉर नॉट बिईंग ऍज पर सॅम्पल. नॉट बिईंग ऍज पर सॅम्पल, सॅम्पल म्हणजे काय? मिसळचं सॅम्पल नाही. सॅम्पल म्हणजे काय? नमुना. नमुना म्हणतात ना, म्हणजे जसं तुम्हाला दाखवलं एक डेमो म्हणतो ना आपण ज्याला डेमो. एक नमुना दाखवला पण त्याप्रमाणे माल नव्हता. म्हणजे नाही का म्हणतो आपण डिस्प्लेला पीस ठेवतात ना काहीतरी दाखवायला. जसा नमुना दाखवला तसा माल नव्हता म्हणून माधुरीला आपण गुड्स परचेस केला. सॉरी, परचेस नाही केला, गुड्स रिटर्न केला. जसं सॅम्पल होतं त्याप्रमाणे माल आला नाही, त्यामुळे आपण 450चा माल माधुरीला परत केला. आता लक्षात घ्या, परचेस केलेला माल जर परत केला तर त्याला म्हणतात परचेस रिटर्न. हे काय आहे? हे परचेस रिटर्न आहे. म्हणजे खरेदी केलेला माल, आपल्याकडे एकदा सेल्स रिटर्न आलं होतं कालच्या प्रॉब्लेम मध्ये, हे परचेस रिटर्न आहे. खरेदी केलेला माल जर रिटर्न केला आपण परत तर त्याला परचेस रिटर्न म्हणायचं. आणि कुणाला माल परत केलाय आपण? माधुरीला. म्हणजे माधुरी इज रिसिव्हर, माधुरीला डेबिट आणि परचेस रिटर्नला क्रेडिट, अशी जर्नल एंट्री होईल याची. माधुरीज अकाउंट डेबिट 450, 450 रुपयांचा माल तिला परत दिला. टू परचेस रिटर्न, परचेस केलेला परत केला म्हणून परचेस रिटर्न अकाउंटचं नाव आहे. टू परचेस रिटर्न अकाउंट. इम्पॉर्टंट मार्क करा याला, नवीन आहे. 450 बिंग काय केलं आपण? रिटर्न गुड्स टू माधुरी. आणि कशामुळे रिटर्न केला? फॉर नॉट बिंग ऍज पर सॅम्पल. सॅम्पल सारखा नव्हता, जसं सॅम्पल होता तसा माल नव्हता, वेगळा झाला, त्यामुळे तो गुड्स रिटर्न केला. लक्षात ठेवायचं, सेल्स केलेला माल जर परत आला तर त्याला सेल्स रिटर्न म्हणतो. परचेस केलेला माल परत आला तर त्याला परचेस रिटर्न म्हणायचं. परचेसला डेबिट करतो, परचेस रिटर्नला क्रेडिट होणार. सेल्सला क्रेडिट करतो, सेल्स रिटर्नला डेबिट होणार. कालच्या प्रॉब्लेम मध्ये सेल्स रिटर्न आला होता. त्यानंतर नंबर 8, सोल्ड गुड्स ₹80,000 टू किरण ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. इथपर्यंत अगोदर बघूया आपण, याच्यात आणखी पुढे आहे पण एवढं तुम्हाला समजतंय का बघू आपण. सोल्ड गुड्स 80,000 टू किरण ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. किरणला 10% ट्रेड डिस्काउंटला आपण गुड्स सोल्ड केला. मला जर्नल एंट्री सांगा, बोला. अरे सिंपल आहे, गुड्स सोल्ड केल्याची एंट्री काय होणार? किरण अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, बरोबर आहे का? एंट्री होणार किरणला डेबिट, किरण इज रिसिव्हर, किरण's अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता ते 80,000चा गुड्स आहे आणि किती टक्के ट्रेड डिस्काउंट आहे? 10%. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी किती ते 10%? 8,000. 80,000 मायनस 8,000 किती होतील? 72,000. 72,000 रुपये तुम्हाला त्याला माल विकला. ओके, इथपर्यंत कळालं. 72,000चा माल विकलाय, 72,000चा गुड्स विकला. पण त्यांनी त्याच्या पुढे काहीतरी सांगितलंय बघा. त्याच्या पुढे काय सांगितले? एक तर कळालं तुम्हाला, त्याच्या समोर काय सांगितलंय? अँड रिसिव्ड कॅश, पैसे मिळाले. पण कसे मिळाले? आफ्टर अलाविंग हर 5% कॅश डिस्काउंट. तिने कॅश तर दिली आपल्याला, पण 5% कॅश डिस्काउंट पण घेतला आपल्याकडून. तर तुमच्याकडे जम्बलिंग नाही झालं पाहिजे. आपण तिला माल किती रुपयात विकलाय? 72,000चा विकलाय, बरोबर आहे ना? 80,000चा व्हॅल्यू होती, 10% डिस्काउंट दिला म्हणजे 72,000ला माल विकला. तर ती म्हणते मी लगेच पैसे देते पण 5% आणखी कॅश डिस्काउंट पाहिजे. मग तुम्ही 72,000चा माल तिला विकलाय, ती म्हणते 5% कॅश डिस्काउंट घेणार, तर मग ती तुम्हाला किती रुपये देणार? एकदा मला सांगा. किती वरती 5% गाड्या लागतील तुम्हाला? 72,000 घ्यायचे होते ना तिच्याकडून, त्याच्यातले तिने परत 5% कॅश डिस्काउंट घेतला. 72,000च्या 5% गाडा किती येतील? काढा पटकन. 3,600 आलं का? आता परत मी समजून सांगणार नाही. 2 शून्य काढले इंटू 5, याचा मल्टिप्लाय करा, 3,600 येतील. 3,600 ती तुम्हाला कॅश डिस्काउंट घेते. परत कॅश डिस्काउंट तर रेकॉर्ड करायला लागणार, कारण तुम्ही सेल केलाय 72,000चा, तेवढे पैसे तुम्हाला मिळाले नाही. मग ती तुम्हाला पैसे देणार किती? कॅश किती मिळेल तुम्हाला सांगा मला? 72,000 मायनस 3,600. 72,000 तर द्यायचेच होते तिने, त्यातले 3,600 परत डिस्काउंट घेतला म्हणजे ते किती रुपये देणार आपल्याला? 69,68,400. एवढे तिने पैसे दिले तुम्हाला, एवढी तुम्हाला कॅश मिळाली. कॅशला काय करणार तुम्ही? डेबिट करणार कॅश रिसिव्हला. तुम्ही जो तिला 3,600चा कॅश डिस्काउंट दिला
ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड करत नाही, पण कॅश डिस्काउंट रेकॉर्ड करायला लागतो. तुम्ही किरणला डिस्काउंट दिला, तुमच्यासाठी काय झाला तो एक्सपेन्सेस, म्हणजे डिस्काउंट अलाउडला काय केलं पाहिजे, डेबिट केलं पाहिजे. डिस्काउंट अलाउड खर्च आहे आपल्यासाठी. मग आता याची एंट्री काय होईल समजून घ्या. किरणकडे तुमची काही उधारी राहिली का आता, म्हणजे किरणचं नाव लिहायला पाहिजे का नाही. मी तुम्हाला जर्नल एंट्री समजण्यासाठी लिहिली होती. आता डायरेक्ट आपल्याला कॅश मिळाली आहे, म्हणजे एवढी कॅश मिळाली तेवढं कॅशला डेबिट केलं पाहिजे. मी डायरेक्ट जर्नल एंट्री लिहितो, नाही समजलं तर सांगा, परत सांगतो. किती डेट आहे, 8 तारीख आहे ना. पैसे मिळाले, कॅशला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 60 किती होतं, 68,400 का, 68,400. तिला डिस्काउंट दिला आपण 3,600, कॅश डिस्काउंट आहे. कॅश डिस्काउंट म्हणजे काय असतं, जी फायनल अमाऊंट ठरली आहे त्याच्यातूनही परत डिस्काउंट द्यायला लागतो. तो कॅश डिस्काउंट म्हणजे रेकॉर्ड करायला लागतो. तो डिस्काउंट आपल्यासाठी एक्सपेंडिचर आहे. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 3,600. आणि कुणाकडून मिळाली कॅश, हु इज गिव्हर, सॉरी किरणचा काही संबंध राहिला नाही. कशामुळे पैसे दिले किरणने आपल्याला, सेल्समुळे, म्हणजे सेल्सला क्रेडिट. किती रुपयात गुड्स दिला होता आपण तिला, 72,000 रुपये, 72,000 मध्ये. समजली का जर्नल एंट्री. कन्फ्युज होऊ नका, या स्टेप बाय स्टेप जायचं, गोंधळायचं नाही. पहिलं तर त्यांनी सांगितले त्याला 800,000चा माल 10% ट्रेड डिस्काउंटला विकला, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे त्याला आपण 72,000चा माल दिला. तिला किराणे 72,000चा माल दिला. त्याच्यातून ते म्हणते की 5% कॅश डिस्काउंट द्या. कॅश डिस्काउंट म्हणजे काय, पेमेंट देताना दिलेला डिस्काउंट. मग कॅश डिस्काउंट दिला 5%, तर तुम्हाला लक्षात आलं 72,000 मधून आपल्याला आणखी 3,600 डिस्काउंट द्यायचं आहे तिला. म्हणजे तुम्हाला हातात मिळाले फक्त 68,400 रुपये. जेवढे पैसे मिळाले तेवढे कॅशला डेबिट, जेवढा डिस्काउंट दिला तेवढा डिस्काउंट आपल्यासाठी एक्सपेंडिचर आहे, डिस्काउंटला डेबिट. आणि हे पैसे किंवा डिस्काउंट दिला कशामुळं, तर सेल्समुळं, म्हणजे सेल्स आपल्यासाठी इन्कम आहे, सेल्सला क्रेडिट. समजली जर्नल एंट्री. बिंग गुड्स सोल्ड टू किरण at 10% trade discount and पैसे मिळाले तिच्याकडून, and cash received, पैसे मिळाले आफ्टर अलाविंग कॅश डिस्काउंट किती, आफ्टर अलाविंग कॅश डिस्काउंट ऍट 5%. समजलं नसेल तर सांगा, परत सांगतो मी. समजलं का सगळ्यांना, समजलं का परत सांगायचंय, परत सांगतो, ठीक आहे. ट्रान्झॅक्शन बघा एकदा. आपण सोल्ड गुड्स वर्थ 80,000, वर्थ म्हणजे किमतीचा, 80,000 रुपये किमतीचा गुड्स आपण सोल्ड केला किरणला ऍट 10% ट्रेड डिस्काउंट, 10% डिस्काउंट देऊन तिला आपण गुड्स सोल्ड केला. म्हणजे 80,000 मध्ये जर 10% डिस्काउंट दिला तर 10% तिला 8,000, एक शून्य काढल्यानंतर, म्हणजे आपण तिला फायनल प्राइस लावली 72,000 रुपयात माल विकला तिला. ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी, रिसिव्ड कॅश, तिने पैसे लगेच दिले आपल्याला. रिसिव्ड कॅश आफ्टर अलाविंग हर 5% कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट कशातून मायनस करायचा असतो, ही जी फायनल प्राइस ठरली आहे याच्यामधून ती तेवढे कमी देणार परत. मग 72,000चा सेल झाला एवढं तर कळालं. मग आता डिस्काउंट तिला 5% ती घेणार आहे, 72,000 मधून परत 5% मायनस करायला लागतील आपल्याला. तर ते 5% आले 3,600 रुपये. म्हणजे तिने तुम्हाला ऍक्च्युली हातात पैसे किती दिले, तर 68,400 दिले. ओके. म्हणजे एवढे कॅश मिळाली तेवढी कॅशला डेबिट, पैसे मिळाले, कॅश कम्स इन. जो डिस्काउंट दिला तो डिस्काउंट आपल्यासाठी काय, एक्सपेंडिचर. मग डिस्काउंटला डेबिट, कारण एक्सपेंडिचर आहे. आणि 72,000चा सेल झाला आपला. म्हणजे कॅश मिळाली, कॅशला डेबिट, डिस्काउंट अलाउड एक्सपेंडिचर, डिस्काउंट अलाउडला डेबिट. आणि हे सगळं कशासाठी झालंय, तर सेल्स केला आपण तिला त्याच्यासाठी. किरणचं नाव का आलं नाही एंट्रीमध्ये, ट्रान्झॅक्शन क्रेडिटचं आहे का, उधारीवरती व्यवहार आहे का, लगेच पैसे दिलेत तिने, बरोबर आहे, त्यामुळं किरणचं नाव आलं नाही. त्यानंतर नेक्स्ट या ट्रान्झॅक्शनला एक इम्पॉर्टंट मार्क करा. हा, पुढचं काय चिल्लर आहे, सोडवलंय. पेड फॉर रेंट 4,000. काय केलं तुम्ही, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. असेच आता कंबाईन एंट्री वाले पण जमले पाहिजे. हे जे कंबाईन एंट्री आहेत त्या पण जमल्या पाहिजेत. रेंट अकाउंट डेबिट, रेंट इज एक्सपेंडिचर,
Debit all expenses losses. To cash account 4,000. Rent account debit to cash account. Being rent paid. बरोबर का? हे तुम्हाला बाहेर काढाल बरं का मी. टाइमपास मला अजिबात चालत नाही, मी आता सांगतोय. नवीन येतो मी, त्यामुळे अजून तुम्हाला काही मी बोललो नाही. शिकवताना टाइमपास 1 मिनिट पण चालत नाही मला. लक्ष द्या. झाल्यानंतर प्रॉब्लेम झाल्यानंतर काय गप्पा मारायचे ते मारा. शिकवताना टाइमपास अजिबात करायचा नाही. समजलं नाही ईश्वर? बोलू नको, तुला मगाच्या पासून बघतोय मी. लक्ष दे. बिंग रेंट पेड. लक्ष द्या, पुढे काय दिले आणखी आता. परचेस न्यू मशिनरी वर्थ 1 लाख रुपीज फ्रॉम बजाज लिमिटेड ऍट 28% जीएसटी अँड अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. आणि त्यांना पेमेंट केलं आपण डेबिट कार्डने. म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं, डेबिट कार्ड म्हणजेच काय, तुमचं एटीएम. एटीएमने पैसे दिले म्हणजेच काय केलं, बँकेतून पैसे गेले. तुम्ही काय जर्नल एंट्री केली मी तुम्हाला सांगितली होती करायला, सांगा. मशिनरी अकाउंट डेबिट अमाऊंट सांगा. मशिनरी अकाउंट डेबिट ₹1 लाख, बरोबर. त्यानंतर जीएसटी लावलाय त्यांनी, तो जीएसटी आपल्यासाठी एक्सपेंडिचर आहे. 28% किती आले, 1,28,000 किती होतात, 28,000. म्हणजे याचे 2 शेअर करायचे. इनपुट सीजीएसटी किती येईल, 14. इथंच लिहू का डायरेक्ट, किती रेट आहे सांगा एकदा, 17. मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरीच ना, मशिनरी अकाउंट डेबिट ₹1 लाख, हे बरोबर सांगितलं तुम्ही मला. त्यानंतर जीएसटी आपल्यासाठी एक्सपेंडिचर आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट किती रुपये सीजीएसटी आहे. त्यानंतर तसं सेम एसजीएसटी, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 14,000. आणि क्रेडिट कशाला केलं, बँकेला. बजाज लिमिटेडचं नाव का नाही आलं, कारण पेमेंट उधारीवरती कुठं ठेवलंय, तेव्हा पेमेंट लगेच केलं ना त्याला, म्हणून बजाज लिमिटेडचं नाव नाही आहे. टू बँक अकाउंट आहे, कारण आपण त्याला पेमेंट लगेच केलंय. त्याच्यावर टोटल किती पेमेंट करणार आपण त्याला, 1,28,000. कसं, 1 लाख रुपये मशिनरीचे आणि 28,000 रुपये तुमचं जीएसटी, असं 1,28,000 टोटल देणार त्याला. काय झालं, टू डेबिट अकाउंट म्हणजे हा चुकलं ते. डेबिट कार्ड कुठलं अकाउंट नाहीये, तुम्हाला कळायला पाहिजे. डेबिट कार्डने पैसे दिले म्हणजे बँकेतून पैसे गेले. नॅरेशन काय केलं, बिंग मशिनरी परचेस्ड फ्रॉम बजाज लिमिटेड लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, कारण कॅश घेतलंय. फ्रॉम बजाज लिमिटेड ऍट 28% जीएसटी अँड पेड पेमेंट अँड अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. समजलं का, डेबिट कार्ड आहे म्हणजेच बँकेतून पेमेंट करणार तुम्ही, म्हणजे बँकेला क्रेडिट. डेबिट कार्ड वगैरे असलं कुठलं अकाउंट नाहीये, बँक अकाउंट येणार. त्यानंतर नेक्स्ट, अरे सांगा, तुम्हीच सांगा किती, 20 डेट आहे ना. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अमाऊंट किती आहे, 27 आहे ना. पेइंग सॅलरी पेड, नरेशन पण सिंपल याचं, पेइंग सॅलरी पेड. ओके, नेक्स्ट काय दिले आता, परचेस 4 कम्प्युटर्स. हे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. परचेस 4 कम्प्युटर्स ऑफ ₹1,20,000. 1,20,000 तुम्ही 4 कम्प्युटर परचेस केले, त्याच्यावरती 18% जीएसटी लागला आणि तुम्ही पेमेंट केलं डेबिट कार्डने. डेबिट कार्डने पेमेंट केल्याचा अर्थ बँकेला क्रेडिट होणार. बँक इज गिव्हर, बँकेतून पैसे जाणार आपल्या. सांगा काय एंट्री केली, कम्प्युटर कम्स इन कम्प्युटर अकाउंट डेबिट. 4 कम्प्युटर वगैरे असला काही प्रकार नाही. 4 घेतले 10 घेतले तरी त्याला आपण कम्प्युटरच म्हणणार. किती डेट आहे, 27. कम्प्युटर अकाउंट डेबिट 1,20,000. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट
1,20,000 इंटू 18%. किती आलं होते? 12,000 आणि 12,96. टोटल किती आलं होतं? 12,96 म्हणजे 21,800 ना. 21,000 म्हणजे 10,500, 10,800 रुपये, बरोबर का? इनपुट CGST 10,800. हे ह्याची ज्यांना जमलं नाही ह्याचं मल्टिप्लिकेशन येतं 21,800. त्याच्यात तुम्हाला 600 येतं का? 600, सॉरी, 21,600, हा बरोबर आहे. आणि त्याचे 2 शेअर केले तर एक शेअर येईल 10,800चा, म्हणजे CGST 10,800 आणि HGST 10,800. इनपुट HGST अकाउंट 10,800. आणि क्रेडिट कशाला केलं? टू बँक अकाउंट. आपण टोटल किती पेमेंट करायला लागणार आपल्याला त्याला? 1,20,000 तर कम्प्युटरचं अमाऊंट आहे आणि 21,800 रुपये GST आला टोटल, म्हणजे 1,41,800 त्याला पेमेंट करायला लागेल टोटल. 600, सॉरी, हे 800 येते माझं, हे 600. 1,41,600 रुपये. बिंग इथं करू शकता तुम्ही नॅरेशन मध्ये. बिंग फॉर कम्प्युटर परचेज at 18% GST and amount paid by debit card. ओके. त्यानंतर लास्ट काय आहे? सिंपल आहे. आय थिंक काहीतरी तुम्हाला सांगितलं होतं करायला. विड्रॉ फ्रॉम बँक 10,000 फॉर पर्सनल यूज. बँकेमधून 10,000 पर्सनल यूज साठी काढले. पर्सनल यूज म्हणले की लगेच अकाउंटचं नाव आठवलं, ड्रॉइंग. आणि बँकेतून पैसे काढले म्हणजे बँक इज गिव्हर. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर का? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 31st. यातले काही क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मधले आहेत, तर शाळा करायची नाही, घरी गेल्यावर टेक्स्टबुक मधून आन्सर बघू नका, म्हणजे बघून लिहू नका. आणि जरी तुम्ही टेक्स्टबुक मधून लिहिले तरी मला, मी आन्सर चेक केल्यावरती कळणार मला. बँकेचं नाव काय दिलेलं नाही ना आपल्याला त्यांनी. देना बँक. समजलं का क्वेश्चन? ज्यांना इम्पॉर्टंट करायला लावलंय त्यांना इम्पॉर्टंट मार्किंग करा. आता एक काम राहिलं, याची टोटल करायची. तुम्ही कॉपी करायला चालू करा, मी टोटल करतो. चला, तुम्ही बाकीचे करून यांना स्पेस ठेवलाय का? ठीक आहे. अरे हळू, कोण आहे हो? प्रॉब्लेम नंबर 5 आजचा होमवर्क आहे, बघा काय दिलंय. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही होमवर्क नाही करू दे. काल पाठवलेला प्रॉब्लेम केला का? क्रिश आणि तू ज्ञानेश्वर काळी जो घेतला होता त्याची मी PDF पाठवलेली, तो केला का? मग त्याचे ते फाईन तुला नंतर मी पर्सनली पाठवलंय, नाही आलं? मग एखाद्याची नोटबुक घ्यायची, काहीतरी करायचं. काय इमोशनल करता राहतो तुम्ही मला. ठीक आहे, चला लक्ष द्या. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स. विशाल इलेक्ट्रॉनिक्सच्या बुक्स मध्ये तुम्हाला जर्नल एंट्री करायच्यात, बोलू नका आता. इन द बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स टाकणार तुम्ही. विशाल कमेन्स बिझनेस विथ कॅश 90,000. विशालने बिझनेस स्टार्ट केला, 90,000 रुपये कॅश आणले, फर्निचर 60,000चं आणले आणि बिल्डिंग 1,00,000 रुपयांची आणली. ही एंट्री करायची आहे तुम्हाला. आता सांगा बरं मला एंट्री काय होईल? काय काय आणलं बिझनेस मध्ये त्याला डेबिट? कॅश अकाउंट डेबिट 90,000, फर्निचर अकाउंट डेबिट 60,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,00,000 रुपीज आणि टू विशाल कॅपिटल यांची बेरीज 2,50,000 येते त्याची बेरीज. समज एंट्री सिंपल आहे, लोन वगैरे काही नाहीये. जे जे आणले ते सगळे ऍसेट्स आहेत त्यांना डेबिट, आणि कशासाठी आणलेत? कॅपिटलसाठी, म्हणजे कॅपिटलला क्रेडिट.
परचेस्ड मोटर कार फ्रॉम होंडा अँड कंपनी बाय चेक 55,000 at 18% GST. बाय चेक म्हणजे एंट्री सांगा काय होईल. बँकेला क्रेडिट एकदा ट्राय करा बरं, एंट्री काय होईल सांगा मला. मोटर कार अकाउंट डेबिट बरोबर. आणखी अरे जीएसटी इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बरोबर आहे. बँकेला क्रेडिट होईल. हा 2 नंबर ती पण करायची, 4 तारखेची पण करायची. 5 नंबरची सिंपल आहे तशी, पण याच्यात मला तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा सांगायची, पेंडिंग राहू द्या. ही एंट्री पेंडिंग राहू द्या. पेड इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया सोपं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 40,000 भरले. बोला एंट्री. बँक ऑफ इंडियाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बरोबर. पेड सॅलरी 10,000 आणि रेंट 3,000. बोला सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, रेंट अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश 13,000 बरोबर आहे का. गॉड गुड्स फ्रॉम राजेश 80,000 हे राहू द्या माझ्यासाठी, हे माझ्यासाठी पेंडिंग राहू द्या. 15 डेटचं नका करू तुम्ही. कॅश सेल 60,000 ऍट 5% GST. तुम्ही याची मला एंट्री सांगा, मी लिहून घेतो. कॅश मध्ये गुड्स विकलाय, काय एंट्री होईल. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स ही झाली बेसिक एंट्री बरोबर का. कॅश कम्स इन, कॅशला डेबिट, आणि सेल्स इन्कम आहे, सेल्सला क्रेडिट. पण तुम्ही 5% जीएसटी पण घेणार ना समोरच्याकडून, म्हणजे पण सेलचा जीएसटी आपल्यासाठी काय झाला, इन्कम. म्हणजे सेलच्या जीएसटीला क्रेडिट करायचं असतं, परचेस करताना डेबिट टू आउटपुट सीजीएसटी टू आउटपुट एचजीएसटी बरोबर आहे का. याची अमाऊंट काढता येईल ना. 60,000च्या 5% तर तसंच करता येईल तुम्हाला. 10% किती होतील 60,000च्या, 6,000 म्हणजे 5% 3,000 म्हणजे 1,500 सीजीएसटी 1,500 एचजीएसटी. जमल का नाही जमणार. जमल ना, ट्राय करा. 18 तारखेचं पण करायचंय तुम्हाला. रिसिव्ड रेंट अँड कमिशन, रेंट आणि कमिशन मिळालं तुम्हाला, काय एंट्री करणार. बोला काय मिळणार तुम्हाला. रेंट आणि कमिशन मिळालं म्हणजे काय मिळणार, कॅश. कॅश अकाउंट डेबिट, आणि रेंट मिळालं, कमिशन मिळालं, आपल्यासाठी काय आहे, इन्कमला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट टू कमिशन अकाउंट. ठीक आहे, कॅशला डेबिट आणि रेंट आणि कमिशनला क्रेडिट. पेड फॉर टेलिफोन चार्जेस 1,500. टेलिफोन चार्जेस हा ठीक आहे, सांग मीच सांगायला लागलोय. काय सांगा सर. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, सिंपल आहे. इनवॉइस द गुड्स टू कतरीना फॉर कॅश 75,000 ऍट 5% जीएसटी. इनवॉइस गुड्स म्हणजे तिला गुड्स इनवॉइस केला म्हणजे सेल्स आहे. तिथं लिहून ठेवा, इनवॉइस गुड्स म्हणजे सेल्स आहे. कतरीनाला गुड्स इनवॉइस केला म्हणजे तिला गुड्स विकला आपण, सेल्स केला. इनवॉइस गुड्स टू कतरीना फॉर कॅश 75,000 ऍट 5% जीएसटी. सांगा ही पण एंट्री मला. चला कतरीना नाव बघून इमोशनल होऊ नका, कॅश म्हणलंय त्यांनी म्हणजे कतरीनाचं नाव येणार नाही बरोबर का. हा कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स टू आउटपुट सीजीएसटी टू आउटपुट एचजीएसटी बरोबर आहे का. लिहून दाखवू हे का, हेच एंट्री सेम, फक्त अमाऊंट बदलतील. पैसे मिळणार म्हणून कॅशला डेबिट, सेल्सला क्रेडिट, आणि आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एचजीएसटी. ह्याचं मला काढून सांगा बरं. तुम्हाला कॅशला डेबिट किती रुपयाचं करणार तुम्ही मला अमाऊंट काढून सांगा. 75,000 आणि 5% जीएसटी आहे, म्हणजे 75,000च्या 5% काढायला लागतील तुम्हाला अगोदर. काढा, किती येतील. 3,750. त्याचे 2 भाग करा. हा 1,875 बरोबर आहे. टोटल कॅश किती मिळणार तुम्हाला मला हे सांगा. काढा काढा, तुमच्या मेथडने जावा. 75,000 वरती 5% किती आले हे सांगा अगोदर. सगळ्यांनी काढले का, ज्यांनी काढले नाही त्यांनी काढा. 750 गुणिले 5 करायचे तुम्हाला. किती, दोन्ही प्लस होणार. 75 प्राइस प्लस जीएसटी पण घेणार त्याच्याकडून तुम्ही, म्हणजे टोटल किती घेणार. जीएसटी आला का, किती आला जीएसटी. ह्याचं कॅल्क्युलेशन किती आलं. 3,750 यायला पाहिजे. 750 गुणिले 5 आहे ना,
हे शिकवायला लावू नका बरं का मला. 500 5 25 5 हातच्याले 2 7 5 35 आणि 2 37 याचे 2 भाग करा. हा आले ना. हा याचे 2 भाग केले तर 1 भागीला 1875चा. म्हणजे तुम्ही त्याच्या कतरिनाकडून टोटल कॅश किती घेणार तुम्ही? 78,750 75,000 प्लस 3,750 एवढी कॅश घेणार. 78,750 त्यातला सेल्स आहे 75,000. ती जीएसटी आहे 1875 आणि हे जीएसटी 1875. समजलं का? करता येईल ना घरी? आता इथं तुम्हाला उलट सांगितलंय मुद्दाम बरं का. कन्फ्युजिंग वर्ड कन्फ्युजिंग आहेत. सुनीता बॉट गुड्स फ्रॉम अस म्हणजे काय? सुनीता बॉट गुड्स फ्रॉम अस म्हणजे काय? सुनीताने आपल्याकडून खरेदी केला माल म्हणजे आपण काय केला? सेल केला. उलट सांगितलंय मुद्दा म्हणजे आपल्यासाठी सेल्स आहे. सुनीताने आपल्याकडून गुड्स परचेस केला 45,000चा आणि 5% जीएसटी. सांगा जर्नल एंट्री. अमाऊंट नंतर सांगा, आता जर्नल एंट्री सांगा. चुकलं. कुठं सांगितलंय तुम्हाला कॅश दिली त्यांनी? सांगितलंय का कॅशचा उल्लेख आहे का कुठं? म्हणजे सुनीता अकाउंट डेबिट ठीक आहे, अमाऊंट नंतर सांगा. आणखी काय होईल? टू सेल्स अकाउंट. टू इनपुट नाही, सेल्स आहे आउटपुट. आपण तिला माल विकलाय ना म्हणजे आउटपुट होणार. सुनीता अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू आउटपुट सीजीएसटी टू आउटपुट जीएसटी. सुनीताला डेबिट किती करायचं? 45,000 प्लस 5%. बरोबर ना? 25,000 तर घेणार पण 5% जीएसटी पण घेणार. अरे जरा कॉन्फिडन्सने सांगा, मला वाटत नाही तुम्हाला कळतंय का नाही. कळतंय? समजतंय ना काय करायचंय? ट्राय करा. चुकलं तर चुकू द्या घरी, फक्त ट्राय करा. पेड फॉर प्रिंटिंग 17,000 बाय डेबिट कार्ड ऑफ एसबीआय. एसबीआयच्या डेबिट कार्ड मधून तुम्ही पैसे दिले म्हणजे हा बोला. ठीक आहे, बोला. एंट्री बोला. प्रिंटिंग साठी पैसे दिले, काय होईल एंट्री? प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू बँकेचं नाव घ्या. स्टेट बँक ऑफ इंडिया. एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचा शॉर्ट फॉर्म आहे. टू स्टेट बँक ऑफ इंडिया अशी एंट्री होईल. बँक इज गिव्हर आणि प्रिंटिंग इज एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंट डेबिट. समजलंय का? म्हणजे थोडक्यात तुम्हाला सगळाच प्रॉब्लेम करायचा आहे का? कुठलं ठेवायला लावलं मी? फक्त 5 आणि 15. ठीक आहे. बाकीचं कळालंय का? कुणाला यातलं कुठलं ट्रान्झॅक्शन सांगायचं का अजून परत एकदा? समजलंय सगळं? ट्राय करा. काही गडबड करायची नाही, मेथड नुसार जावा. जर नाही कळालं तर आपलं 2 अकाउंट इन्व्हॉल्व वगैरे त्या पद्धतीने जायचं. डेबिट कुठला, क्रेडिट कुठला. ठीक आहे. आणि नॅरेशन कंपल्सरी आहे. होमवर्कच्या बुक मध्ये करायची आहे. उद्या कंपल्सरी 2 नोटबुक पाहिजे. ठीक आहे. चाल बाकीचं उद्या बघू आपण.